छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 3 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर येथील रखडलेला शेतरस्ता खुला करण्यात आला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या थेट उपस्थितीत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 386, 387 आणि 388 मधील शेतजमिनींना जाणाऱ्या शेतरस्त्याचा प्रश्न गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हा शेतरस्ता पूर्णपणे मोकळा करून दिला. या धडक कारवाईमुळे आता संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर तसेच इतर शेती अवजारे थेट आपल्या शेतात नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे जमिनीची मशागत आणि दैनंदिन शेतीची कामे अत्यंत सुलभ झाली आहेत. या कारवाईच्या वेळी मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतरस्ता उपलब्ध झाल्याने शेतीची कामे अधिक वेगाने आणि कोणत्याही अडथळामुक्तपणे करता येणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले. मोढा बुद्रुक येथील शेतरस्त्याचा 3 वर्षांपासून सुरू असलेला हा वाद अखेर प्रशासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे निकाली निघाला आहे. शेतरस्ता खुला झाल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना आता चांगलीच गती मिळणार आहे. या कामी शासनाच्या वतीने मदत करणारे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अंकिता ताकभाते, मंडळ अधिकारी काशीनाथ ताठे आणि पोलीस प्रशासनाचे शेतकऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत. न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.